पोह्यांपासून तुम्ही काय बनवता बरं? कांदे पोहे? हो, मी सुद्धा कांदे पोहेच बनवते, पण आज मी एक वेगळी रेसिपी नाश्त्यासाठी पोह्यांपासून बनवणार आहे. झटपट बनेल आणि चवीलासुद्धा खूपच मस्त होते ही रेसिपी. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी पोहे घेतलेत. 1 कप पोहे घ्यायचेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे चालतील, कारण हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे काढून घेतलेत. आता याची पावडर करून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा पोहे असे फिरवून अगदी बारीक पावडर तयार करून घेतली आहे. ही पोह्यांची पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये आता 1 चमचा सफेद तीळ घातलेत, अर्धा चमचा ओवा घातला, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा हळद घातली, पाव चमचा गरम मसाला घातला, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे मी यामध्ये मिरचीसुद्धा घालणार आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त इथे तुम्ही करा. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे सगळे मसाले मिक्स करायचे आहेत पोह्यांच्या पावडरमध्ये. आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि 1 हिरवी मिरची घेतली. हे आता जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर हे असं जाडसर वाटण तयार केलं आहे. हे वाटणसुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये बटाट्याची पेस्ट घालायची आहे. 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे मी सोलून घेतलेत. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घालायचे आहेत आणि याची अगदी बारीक अशी पेस्ट करायची आहे. आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट मला जाडसर हवी होती, म्हणून मी ती आधी करून घेतली आणि आता बटाट्याची पेस्ट अगदी बारीक करून घेते. आणि ही पेस्ट करताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे. ही पेस्टसुद्धा आता या पोह्यांच्या पावडरमध्ये काढून घेऊया. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आधी पोह्यांची पावडर आपल्याला बटाट्याच्या पेस्टमध्येच भिजवून घ्यायची आहे. तर पोह्यांच्या पावडरने सगळी बटाट्याची पेस्ट अशी ॲब्झॉर्ब केले आणि हे ड्राय झालं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी 2 चमचे पाणी घातलं आहे आणि ते यामध्ये काढून घेतलं. आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे, कारण पोहे पाणी भरपूर ॲब्झॉर्ब करतात. त्यामुळे हे आपण जेव्हा रेस्टसाठी ठेवू तर हे खूपच घट्ट होईल, म्हणून आधी हे सैलसर मळून घ्यायचं आणि रेस्टला ठेवल्यानंतर अगदी परफेक्ट ते होईल. मळल्यानंतर यावरती मी अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा छान असं मळून घेतलं. अगदी सॉफ्ट असं हे पीठ व्हायला हवं. 3 ते 4 मिनटं छान मळून घ्यायचं आहे. जितकं सॉफ्ट तुम्ही पीठ मळाल तितके तुमचे पराठे अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतील. हे पीठ मी मळून घेतलं आहे. आता हे आपल्याला कमीत कमी 10 मिनटं असं झाकून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यातली पोह्याची पावडर आहे ती छान अशी भिजेल. 10 मिनटानंतर यावरती अर्धा चमचा तेल घालून पुन्हा मळून घेतलं आहे. तर हे पीठ आपलं मळून झालं आहे. आता याचा आपण पराठा लाटूया. यातला एक गोळा घेतला आहे. थोडासा मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे, कारण आपण मोठी पोळी लाटून नंतर त्याला कट करून घेणार आहोत. अशा कडा अशा सरळ करून घ्यायच्या, कारण पोह्यांचा पराठा आहे त्यामुळे याच्या कडा फाटतात. सुक्या पिठात घोळवून आता आपण गोळा लाटून घेऊया. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि आता एखाद्या झाकणाने किंवा प्लेटने आपण हा कट करणार आहोत. यामुळे सगळे आपले पराठे एकसारखे एका आकाराचे होतील. एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं आहे आणि आता हा पराठा आपला तयार आहे. आपण हा भाजून घेऊया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. पराठा घातला आहे.
एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण हा उलटून घेऊया. दोन्ही बाजूने छान असा हा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मस्त फुगलाय पराठा. तेल, तूप किंवा बटर लावून मस्त असा खरपूस पराठा भाजून घेतलाय. पराठा आपला तयार झालाय. काढून घेऊया. नाश्त्यासाठी तुम्ही एकदा तरी हा पराठा नक्की बनवून पहा. अगदी झटपट तयार होतो, चवीला खूपच छान लागतो आणि हे पराठे अगदी सॉफ्ट होतात. दिवसभर हे पराठे असेच मऊ लुसलुशीत सुद्धा राहतात. त्यामुळे तुम्ही मुलांना सुद्धा टिफिनला हे देऊ शकता, प्रवासामध्ये सोबत नेऊ शकता. पोह्यांपासून कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो. एकदा ही वेगळी अशी रेसिपी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.